प्रियांनो, चला प्रेषितांची कृत्य 24 अध्याय त्यातील 26 वचनापासून. आणखी आपणास पौलाकडून पैसे मिळतील अशी आशाही त्यास होती, म्हणून तो त्यास पुन्हा पुन्हा बोलावून घेऊन त्याच्याशी संभाषण करत असे. पुढे 2 वर्षानंतर किती वर्षापर्यंत प्रेषित पौलाला तुरुंगामध्येच राहावं लागलं? 2 वर्ष. तो निकालच देत नव्हता. सत्य माहिती असून देखील, खरं काय आहे माहिती असून देखील फेलिक्स त्याला न्याय देत नव्हता. न्यायाने पौलाला जो निकाल मिळाला पाहिजे तो निकाल तो देत नव्हता. कारण काय होतं? तो लाचखोर होता. फेलिक्सला लाच घेण्याची सवय लागलेली होती. तो धनाचा लोभी होता. यामुळे निकाल देत नव्हता. तो फेलिक्स जो कोणी त्याला लाच देईल त्याच्या बाजूने तो न्याय देत होता. प्रियांनो, तुम्हाला माहित आहे, फेलिक्स याला तारण प्राप्त करण्याची संधी मिळालीही, पण त्याचं तारण होऊ शकलं नाही. लाच घेऊन पापी जीवन जगणारा तो फेलिक्स 2 वर्ष होऊन गेल्यानंतर तो मरण पावला. त्याचा मृत्यू झाला. इतिहासाच्या पुस्तकातून हे समजून येतं की 2 वर्षानंतर तो फेलिक्स मरून गेला. कसा मेला? त्याने जी अधर्माची कमाई केली होती तिचा उपभोग न घेताच, त्याने लाच घेऊन जी अन्यायाची कमाई केलेली होती त्याचा उपभोग न घेताच मेला. यस प्रियांनो, लाच घेणारे लोक त्या पैशांचा उपभोग न घेताच मरून जातात. फसवणूक करून जे लोक धन कमावतात त्याचा उपभोग न घेताच ते लोक असाध्य रोगाने किंवा असाध्य आजारांनी किंवा भयंकर एखाद्या अपघाताने किंवा दुसऱ्या कोणत्या एखाद्या कारणाने हे अचानकच मरण ओढावून आणत असतात. फेलिक्सने निकाल द्यायला पाहिजे होता, त्याने दिला नाही. पौलाला सोडवू शकत होता, सोडवलं नाही. पौल जो प्रामाणिक आणि खरा मनुष्य होता, तो दिवस, आठवडे आणि अनेक महिने मोजतच त्या तुरुंगातच राहिला. त्याने कोणतीही चूक केली नव्हती, कोणता अन्याय केलेला नव्हता, कोणाचं वाईट केलेलं नव्हतं. त्या प्रांतामध्ये त्याने कोणाचंही वाईट केलं नव्हतं, परंतु विनाकारणच पौलाला 2 वर्ष त्या तुरुंगातच पडावं लागलं. यस, आज आमच्यातील बरेचसे लोक दुःख भोगत आहेत. विनाकारणच ते दुःख भोगत चालले आहेत. कशामुळे? तुमचा पती चांगला नाहीये. तुम्ही कितीही खरेपणाचं जीवन जगले, स्वतःला नम्र केलं, आत्मिक जीवन जगले, सहन करत राहिल्या, पण तो काही सतावणं सोडत नाही. तो दोष देणं सोडत नाही. तुमची थट्टा करणं सोडत नाही. तुमचा छळ करणं सोडत नाही. तुम्ही तुमच्या घरामध्येच जसं तुरुंगात तुम्ही पडला आहात असं दुःख भोगत आहात. पण कधीपर्यंत? 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष आणि काही लोक तर 30 वर्ष दुःख भोगत आलेले आहेत. तसंच पतींनो, तुम्ही मेहनत करत आहात. तुमच्या पत्नी मुलांना जे काही पाहिजे त्या सर्व गोष्टींची व्यवस्था करत आहात. तुमची पत्नी जे तुम्ही कमवता त्या सर्वांचा उपभोग घेत आहे. ते सर्व सुख मिळवून देखील तुम्हाला दुःख देत आहे. तुम्हाला घरी जाण्याचीही भीती वाटते. कामावरून घरी जाण्याची भीती वाटते. व्यवसायातून घरी जायचं तर भीती वाटते. ज्या पत्नीसाठी तुम्ही कठोर परिश्रम घेत आहात, जेव्हा तुम्ही आपल्या घरी जाता तेव्हा तुमची पत्नी एक ग्लास पाणी देखील देत नाही. ती तुम्हाला छळत आहे. यस, तुम्ही दुःख भोगत आहात. काम करूनही दुःख भोगत आहात. पत्नी मुलांचं पालन पोषण करूनही दुःख भोगत आहात. विनाकारण छळ सोसत आहात. विनाकारण त्रस्त होत आहात. यस, आज जर आमच्यामध्ये अशा प्रकारे विनाकारण कोणी दुःख सोसत आहे, तर विनाकारण 4 भिंतीच्या आतमध्ये कोणी छळ सहन करत आहे, तर तुम्ही पौलाची आठवण ठेवा. प्रियांनो, आपल्या अगोदर येशू ख्रिस्ताला छळण्यात आलं, त्याला सतावण्यात आलं, त्याला दुःख दिलं, दुष्ट आत्मा लागला आहे असं बोलले, हा भूतांचा अधिपती आहे असं बोलले, त्याला वेड लागलं असं बोलले, त्याला मारण्यासाठी धोंडमार करण्यास तयार झाले, त्याला नगराच्या बाहेर घालवून दिलं. या सर्वांचा येशू ख्रिस्ताने अनुभव घेतला. या सर्वांमधून तो गेला. त्याच्याच सोकियांनी, ते कोण होते माहीत आहे? यहुदी लोक, त्याच्याच लोकांनी. यस, आज जे दुःख तुम्ही भोगत आहात ते तुमच्या लोकांकडूनच आहे. आज तुमची निंदा होत आहे, घरातील लोकांकडूनच होत आहे. अनेकदा तुमचा स्वतःचा पतीच, आयुष्यभर जिने तुमची सहकारिणी बनावी ती तुमची पत्नीच, ते तुम्हाला दुःख देत आहेत. अशी स्थिती आहे का तुमच्या जीवनामध्ये? तर ऐका,
हे काही अचंबित नाहीये, आश्चर्यचकित असं काही नाही. हा आत्मिक प्रवासातला, आत्मिक यात्रेमधला एक भागच आहे. हे सत्य तुम्ही विसरू नये. पौलाला विनाकारणच तुरुंगात टाकण्यात आलं होतं. पौलावरती निरर्थक असे दोषारोप लावण्यात आलेले होते. पौल विनाकारणच त्या तुरुंगामध्ये तो सडत होता. त्याच्यावर असे दोष लावण्यास त्यांच्याकडे एकही कारण नव्हतं, एकही प्रूफ त्यांच्याकडे नव्हता. त्याच्यावरती दोषारोप लावेल असं एकही कारण त्यांना सापडलं नाही. तरी त्याला चार भिंतीच्या आडमध्ये असं दुःख देण्याचं काही कारण नव्हतं. परंतु तो सैतान अगदी सहजपणे शांत बसू शकत नाही ना. यामुळेच सामर्थ्याने भरलेली सेवा करणाऱ्या प्रेषित पौलाला काहीही करून अडचणीत टाकलंच पाहिजे. जो देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगत होता, देवाच्या इच्छेप्रमाणे जो सेवा करत होता, त्या पौलाला थांबवलंच पाहिजे. सेवा करणाऱ्या सेवकांनो, विनाकारणच तुमची निंदा केली जात असेल, विनाकारण तुम्हाला छळण्यात येत असेल, विनाकारणच तुम्ही जी सेवा करू इच्छिता ती करता येऊ नये, यासाठी मंडळीतील वडील वर्ग, मंडळीचे सदस्य तुम्हाला तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न करत असतील, पण तुम्ही निराश होऊ नका, भयभीत होऊ नका. याच मार्गाने एकेकाळी पौल देखील गेला. फेलिक्साने बोलावलं त्या प्रत्येक वेळी पौल आशेने त्याच्या समोर जाऊन उभा राहिला. कदाचित हा आज तरी निकाल देईल व येथून मला स्वतंत्र करेल. पण नाही प्रियांनो, आठवडे झाले, महिने झाले, वर्ष होऊन गेलं, 2 वर्ष झाले, पण निकाल लागला नाही. पण मोठी गोष्ट काय आहे की पौल निराश झाला नाही. मोठी गोष्ट अशी आहे की पौल हताश झाला नाही. मोठी गोष्ट अशी आहे की पौलाने देवाला प्रश्न केले नाहीत, का देवा, मी असं काय केलं होतं की मला तुरुंगात अशा प्रकारे दुःख भोगावं लागत आहे. मी केवळ एवढंच केलं, यरुशलेममध्ये जे आत्मिक लोक होते त्यांना मी प्रेम दाखवलं. आर्थिकरित्या केवळ मी त्यांची मदत केली. मी त्यांच्या भल्यासाठी येथे आलो. त्या बदल्यात त्या लोकांनी माझं काय केलं? मला तुरुंगात आणून टाकलं. देवा, मी असा कोणता अपराध केला? माझ्याकडून काय चूक झाली? ज्यांची गरज मी पूर्ण केली, ज्या लोकांना मी प्रेम देत होतो, त्या लोकांमधून मला बाहेर काढून असं येथे तुरुंगात टाकलेलं आहे. देवा, तू कोठे आहेस? तू मला इथून का सोडवत नाहीस? माझा निकाल लागत नाहीये, कधीपर्यंत मला तुरुंगामध्ये सडावं लागेल? असा प्रश्न पौलाने कधीच केला नाही प्रियांनो. पौल कधीही निराश झाला नाही. देवाला कधीही त्याने प्रश्न केला नाही. देवाचे दास चार्ल्स स्पर्जन यांनी असं म्हटलं, या जगामध्ये आम्ही आहोत तर ते देवाला प्रश्न करण्यासाठी नाही, तर देवाने आपल्याला जे सांगितलं आहे ते पूर्ण करून आपली धाव पूर्ण करण्यासाठी आहोत. वी आर हिअर नॉट टू रिझन व्हाय बट टू डू अँड डाय. प्रियांनो, आपण येथे यासाठी नाही की आपण देवाला प्रश्न करावे. प्रश्न करण्यासाठी येथे नाहीत. आपण येथे देवाला कारणे विचारण्यासाठी नाहीत. का असं असा प्रश्न करण्यासाठी, कारण काय आहे असे प्रश्न करण्यासाठी या जगामध्ये आपण नाहीयेत. आपण केवळ देवाची इच्छा पूर्ण करायची आहे आणि त्यानंतर मरण पावायचं आहे. आपण या जगामध्ये राहून देवाची इच्छा पूर्ण करून आपली धाव संपवायची आहे. यासाठीच आपण जगत आहोत. ते आपल्याला चांगलं वाटेल, वाईट वाटू शकतं, परंतु ही देवाची इच्छा आहे असं तुम्हाला वाटेल तेव्हा तिच्या बाबतीमध्ये तुम्ही कधी निराश होऊ नका. आज तुमच्या परिस्थितीकडे पाहून, सिच्युएशनकडे पाहून तुम्ही हताश व्हायचं नाहीये. आता माझं जीवन असंच राहील, देव माझ्याकडे लक्ष देणार नाही, असे प्रश्न तुमच्या मनात येऊ देऊ नका. तर विश्वासामध्येच पुढे चालत राहा, अशी प्रभूमध्ये विनंती करत आहे. पौलाच्या जीवनात काय घडलं ठाऊक आहे? फेलिक्साने बोलावलं त्या प्रत्येक वेळी पौलाला मोठी आशा असायची. कदाचित आज तरी माझा निर्णय लावेल, मला येथून तो सोडवेल, या आशेने तो येत होता. परंतु त्याच्या आशेप्रमाणे तसं काही घडत नव्हतं. मग नंतर काय झालं, चला आपण पाहूया. 27 वचनापासून पहा. पुढे 2 वर्षानंतर फेलिक्साच्या जागेवर पुर्क्य फेस्त हा आला. तेव्हा यहुद्यांची मर्जी संपादन करण्याच्या इच्छेने फेलिक्स पौलाला कैदेतच ठेवून गेला. तो त्याला तुरुंगातच सोडून गेला. फेलिक्सला सर्व काही माहीत होतं. विनाकारणच पौलाला तुरुंगामध्ये टाकण्यात आलेलं आहे हे त्याला सर्व ठाऊक होतं. त्याने पौलाला न्याय द्यायला पाहिजे होता, परंतु पौलाला बंदीगृहातच सोडून तो निघून गेला. प्रियांनो, कित्येकदा
आम्ही विचार करतो की आम्हाला उत्तर मिळेल, परंतु अचानक ते उत्तर मिळत नाही. ते उत्तर येणं थांबतं. जे आम्हाला उत्तर देईल आम्हाला असं वाटत असतं, जे आमची मदत करतील असं आम्हाला वाटत असतं, जे आम्हाला आधार देतील असं आम्हाला वाटत असतं, ज्यांच्याकडून आमचं काम होईल असं वाटत असतं, जे लोक आमचा सहारा बनतील असं आम्हाला वाटत असतं, तेच लोक आमची मदत न करता जे आमच्या डोळ्यांसमोरूनच निघून गेलेत. असे कितीतरी प्रसंग आमच्या आयुष्यामध्ये आपण पाहिले आहेत. अशा प्रकारे फेलिक्स याने पौलाला न्याय न देता तो गुपचूप जेव्हा जाऊ लागला तेव्हा पौलाने शांतपणे त्याच्याकडे पाहिलं असेल. आहेत का कुणी असे लोक आज आपल्यामध्ये? मी उत्तर मिळेल या अपेक्षेने वाटच पाहत राहिलो, पण ज्याने उत्तर द्यायला पाहिजे तो व्यक्ती शांतपणे निघून गेला. मदत करणारा व्यक्ती गुपचूप निघून गेला. आयुष्यभर मदत करेल असं बोलणारा व्यक्ती मला न सांगता गुपचूप निघून गेला. माझा पती माझ्या मुलांसोबत मला एकटं सोडून तो निघून गेला. माझी पत्नी मुलांना माझ्याकडे टाकून ती तिच्या मार्गाने गुपचूप पळून गेली आहे. आयुष्यभर जे साथ देतील बोलले ते बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड, त्यांना दुसरं कोणीतरी मिळालं तर ते गुपचूप निघून गेले. जास्त पैशावाला मुलगा मिळाला किंवा मुलगी मिळाली, सुंदर मुलगी मिळाली म्हणून मला गुपचूप सोडून निघून गेले. आहेत का कुणी असे आपल्यामध्ये? कृपया लक्ष द्या, पौलाच्या जीवनामध्ये अगदी हेच घडलं. मला परदेशात घेऊन जातील आशा दाखवली आणि गुपचूप पळून गेले. तुम्हाला नोकरी मिळवून देतो आशा दाखवून ते गुपचूप निघून गेले. तुम्हाला व्हिसा मिळवून देतो आशा दिली, पैसे घेतले आणि गुपचूप ते लोक पळून गेले. तुम्ही कधीपर्यंत अशा आर्थिक अडचणीमध्ये राहता? चला तुम्हाला शहरात घेऊन जातो बोलले, त्यांची शारीरिक भूक भागल्यानंतर गुपचूप ते पळून गेले. प्रियांनो, आज जर तुमच्या समोर जे तुमचे सहाय्य करू शकत होते, जे तुम्हाला मदत देऊ शकत होते, जे तुमच्या बरोबर राहू शकत होते, जे तुम्हाला सोडवू शकत होते, जे तुम्हाला चालवू शकत होते, आज असहाय्य स्थितीमध्ये तुम्हाला टाकून गुपचूप निघून गेले आहेत का? या फेलिक्सने हेच केलं. तो त्याला रोज बोलावित होता, पुन्हा पुन्हा त्याला बोलावत होता. पौल येत होता, त्याला चांगल्या गोष्टी सांगत असायचा, तो ऐकत होता. पण फेलिक्स याचं जे मन होतं ते काही वेगळंच होतं आणि पौलाची आशा ही वेगळीच होती की फेलिक्स सुधारला तर बरं होईल. परंतु फेलिक्सची आशा काय होती? पौलाने पैसे दिले तर बरं होईल. एक जण लाच मिळवण्याची आशा बाळगत होता व दुसरा आपला ध्येय गाठण्यासाठी आशा करत होता. त्या दिवशी जर आपण बारकाईने पाहिलं तर तो लाचखोर व्यक्ती, त्याला लाच मिळाली नाही तर गुपचूप तो निघून गेला. सुवार्ता सांगणं हेच माझं ध्येय आहे ज्याने विचार केला. खरेपणाने जगणं हेच माझं ध्येय आहे ज्याने विचार केला. तो पौल तेथे एकटाच राहिला. कोणी आहेत का आज जे एकटेच राहून गेले आहेत? खरेपणाने जगायचं आहे असा उद्दिष्ट ठेवून जे एकटेच पडून गेलेले आहेत असे कोणी आहेत का? चिंता करू नका, निराश होऊ नका. आज ज्या पौलाबद्दल आपण येथे बोलत आहोत तर त्या पौलाला परमेश्वर देवाने असंच सोडून दिलं नाही. पौलाच्या जीवनाला देवाने आशीर्वादित केलं. यामुळेच आजही आपण पौलाबद्दल बोलत आहोत. पौलाला परमेश्वराने एक उत्तम सेवक असा उभा केला. यामुळेच पौलाबद्दल आपण मनन करत आहोत. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, विसरू नका की आत्मिक मार्ग हा खडतर मार्ग आहे. यामुळे येशू ख्रिस्ताने काय म्हटलं? जो कोणी माझ्या मागे येऊ इच्छितो त्याने माझा मुकुट उचलून घेऊन, असं बोलला नाही तर काय उचलून घेऊन म्हटला? माझा वधस्तंभ घेऊन मला अनुसरावे असं तो म्हटला. प्रियांनो ऐका, कधी त्याने तो वधस्तंभ उचलण्यास सांगितला? कधी उचलण्यास सांगितला? प्रत्येक रविवारी आणि प्रत्येक उपवास प्रार्थना यामध्ये उचलण्यास सांगितलेला आहे का? तर काय म्हटलं? दररोज दररोज माझा वधस्तंभ उचला. जो कोणी माझ्या मागे येऊ इच्छितो त्याने दररोज आपला वधस्तंभ उचलून मला अनुसरावं. त्या वधस्तंभामध्ये काय आहे? क्लेश आहेत. काय आहे त्या क्रूसावरती? अपमान आहे, निंदा आहे, क्षमा आहे, धीर आहे, संयम आहे, विनाकारण घायाळ केल्या जाण्याचे अनुभव आहेत व दुःख मिळण्याचा समय आहे, अनुभव आहे. प्रभू म्हणत आहे दररोज हा वधस्तंभ उचलायचा आहे. आहेत का कुणी आपल्यामध्ये असं आत्मिक जीवन जगत असणारे? कोणती आहे ती आत्मिकता? दररोज आपला वधस्तंभ उचलणारे. तुम्ही दररोज आपला वधस्तंभ उचलत आहात तर
ऐका प्रिय भाऊ आणि बहिणींनो, प्रत्येक दिवशी संघर्ष आहेत. दररोज कोणत्याही दिशेने आणि तसंच कोणत्याही बाजूने तो सैतान तुम्हावर दगड टाकत राहणार. तो तुम्हाला घायाळ करत राहतो, दुःखी करत राहतो. तो तुम्हाला शांतीने राहू देत नाही. तो शांतीने जगू देत नाही, शांतीने झोपू देत नाही, कमीत कमी प्रार्थना देखील तो करू देत नाही. त्याचं काम हेच आहे. परंतु देव बोलत आहे, तरीही तुम्ही माझा वधस्तंभ घेऊन माझ्या मागे चालत राहा. कोणी आहेत का आपल्यामध्ये अशी उत्तम आत्मिकता बाळगून जीवन जगणारे? आज आपल्यामध्ये कोणी आहेत का? एकीकडे जी आशा तुम्ही केली ते तुम्हाला मिळालं नाही, जी अपेक्षा तुम्ही केली ती दूर दूरपर्यंत तुम्हाला दिसत नाही, तरी जी आशा केली ती निराशेमध्ये बदलली आहे, तरीही मी माझ्या देवाच्या मागे चालत राहील शेवटच्या श्वासापर्यंत. हा वधस्तंभ घेऊनच मी पुढे चालत राहील. अशा अद्भुत अशी आत्मिकतेची आवड धरणारे आपल्यात कुणी आहेत का? प्रिय भावांनो व बहिणींनो, कृपया विसरू नका, हे जे आत्मिक जीवन आहे तो फुलांनी भरलेला मार्ग नाही. जर फुलांनी भरलेला मार्ग आहे असं म्हणून तुम्ही आला आहात तर तुम्ही चुकीच्या जागेत आला आहात. तुम्हाला जो पाहिजे आहे तो हा मार्ग नाहीये. हा मार्ग काट्यांनी भरलेला आहे. हा सहनशीलतेचा मार्ग आहे. दुःख भोगणारा हा मार्ग आहे. निराश न होता, हताश न होता, दुःखी न होता निंदेमधून जावं लागेल असा हा मार्ग आहे. निंदा केली असताना देखील, सतावल्या जात असताना देखील सहन करत पुढे जाण्याचा मार्ग आहे. हा जो मार्ग आहे हा वधस्तंभ घेऊन चालण्याचा मार्ग आहे. यामुळे पौल त्या दिवशी फेलिक्साने जेव्हा बोलावून त्याला तुरुंगातून न सोडताच गुपचूप निघून गेला. 2 वर्षापर्यंत पौलाने तुरुंगामध्ये दुःख भोगलं. आहेत का कोणी दुःख भोगणारे? पास्टर, मी माझ्या कामावर दुःख भोगत आहे. अनेक वर्षांपासून मी माझ्या कुटुंबात दुःख भोगत आहे. तर भाऊ आणि बहिणींनो, केवळ तुम्हीच नाही, पौलाने देखील दुःख भोगलेलं आहे. तरी त्याने देवाला प्रश्न केले नाहीत किंवा तो देवावर रुसून बसला नाही. तरीही देवाला सोडून तो निघून गेला नाही. त्याने आपल्या विश्वासाचं रक्षण केलं. आपली साक्ष त्याने जपली. देवासोबत असणाऱ्या संगतीचं रक्षण केलं. हा मार्ग काट्यांचा आहे ही गोष्ट तो जाणून घेऊन तो पुढे जात राहिला. प्रियांनो, तुम्ही प्रार्थना केल्या, उपवास केले, तरीही तुम्हाला उत्तर मिळालं नाही, एवढ्यावरूनच तुम्ही चिंता करू नका. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, तुम्ही तुमचा खरेपणा आणि धार्मिकता कधीच सोडू नका. खूपच उशीर होत आहे असं सैतान तुम्हाला सांगू शकतो. सैतान येऊन तुम्हाला भुरळ पाडू शकतो. काय झालं तुझ्या परमेश्वराचं? का तुला अजून उत्तर दिलं नाही? अशा प्रकारे बोलून तो तुमची निंदा करू शकतो. तो तुम्हाला देवापासून दूर नेण्याचा प्रयत्न करू शकतो. पण तरी देखील तुम्ही तुमचा विश्वास सोडू नका. ज्याच्यावर आपण विश्वास ठेवतो, ज्याच्यावर भरोसा ठेवतो, तो देव आपल्या विश्वासाला तडा देणारा नाहीये. तो एक दिवस निश्चितपणे तो आमचे अश्रू पुसणारा देव आहे. आमचे कष्ट दूर करणारा देव आहे. तो आमच्या अपमानांना दूर करणारा देव आहे. तो आम्हाला तुरुंगांमधून सोडविणारा देव आहे. हे सत्य आपण जाणून घेऊन धैर्याने जीवन जगा अशी विनंती करत आहे. आजपासून माझ्या मार्गात काटे असले तरीही मी पुढे जात राहणार. मी वधस्तंभ उचलून पुढे चालत राहील. मी चिंता करणार नाही. मी अगदी हिमतीने या मार्गात कोणाचाही सामना करावा लागला, धैर्याने त्यांचा सामना करत पुढे जाईल असं बोलणारे कोणी आहेत तर चला माझ्यासोबत प्रार्थना करूया. पवित्र परमेश्वर देवा, आज जितकेही लोक देवा वेदनेमध्ये जगत आहेत आणि जे दुःखामध्ये आहेत, तू त्यांच्याशी बोलला आहेस, त्यांना धैर्य दिला आहेस, धैर्याने राहण्यास सांगितलं आहेस. त्यासाठी तुला धन्यवाद देऊन तुझी स्तुती करतो. आणि देवा, त्याच वेळेला देवा, या अरुंद मार्गामध्ये तू आमच्या बरोबर राहा. आमच्या सोबत तू राहा. तुझ्या सावलीमध्ये आम्हाला चालता यावं यासाठी सहाय्य कर. आम्हाला कधीही सोडून जाऊ नकोस. देवा, आम्हाला घसरू देऊ नकोस. आम्हाला पडू देऊ नकोस. आमचं पतन होऊ देऊ नकोस. देवा, स्वर्गात पोहोचेपर्यंत आमचा हात धरून तू आम्हाला चालव. येशूच्या नावाने प्रार्थना मागतो बापा.
आमेन. आमचा पत्ता कलवरी, पोस्ट बॉक्स नंबर 30, कुकटपल्ली, हैदराबाद 72.